हा बोल, काय म्हणतेस? नको करू ॲक्टिंग. तुला कोणी सांगितलं मी ॲक्टिंग करणार आहे? गॉसिपिंग चालू आहे, बरोबर आहे, मी करणारच आहे ॲक्टिंग. तुला काय प्रॉब्लेम आहे या वयात? म्हणजे अगं आत्ता तर रिटायर झाली आहे ना मी. वा वा वा, असा कसा विचार करू शकतेस तू माझ्याबद्दल की मी नाही करणार? मी करणार, माझी इच्छा आहे. चल ठेव फोन. अहो आत्ता तर मी रिटायर झाले आणि लगेच असं वाटतं की यांनी घरात बसावं, पोथ्या वाचाव्या, देवदेव करावं. बरोबर आहे, करीन मी ते सगळं, पण तुम्हाला का सांगू हे सगळं? मला आता मी रिटायर झाल्यानंतरच्या या पिरियडमध्ये माझ्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत. मला ॲक्टिंग शिकायची आहे, मला गाणं शिकायचं आहे. माझी खूप इच्छा होती लहानपणापासून. नाही मिळाला वेळ तेव्हा, नाही मिळाला पैसा मला तेव्हा, पण आता आहे ना वेळ. अहो 12 तास वाचवलेत मी रिटायरमेंट झाल्यानंतर. कसे म्हणजे? अहो 8 तास नोकरीचे, 2 तास जायला, 2 तास यायला. कमी कष्ट नाही केले. आता मला जगू दे, मला हवं तसं. कोणाचंही ऐकणार नाही आहे मी. कळलं ना? मेसेज आला? अरे वा, बघा, इच्छा व्यक्त केली की ते पूर्ण करतो देव आपली. म्हणजे वाव अकॅडमी, वाव अकॅडमीमध्ये तुम्हाला अभिनय शिकण्याची सुवर्ण संधी. व्हेरी गुड. चला, मी आत्ताच सरांना मी फोन करते आणि सांगते मला एनरोल करायचं आहे, मला अभिनय करायचा आहे. बघा, मी इच्छा व्यक्त केली ना, तिची पूर्ण झाली माझी इच्छा.